हॅलो, मी अपर्णा. तुम्हाला माहितीच आहे, मी आहे गोवाला, मडगाव येथे. तर मग तिकडे काय-काय होतं, काय-काय खाल्लं जातं, या सगळ्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते. तर तशाच प्रकारे आज मी सकाळची सुरुवात माझी अशीच होते, बाल्कनीतले सुंदर नजारे बघत. त्याचबरोबर मी भाजी, पाव आणि चपाती खाल्ली. इकडे पाव आणि भाजी खाणं हे खूपच जास्त नॉर्मल आहे. आपण कधीतरी खातो, पण इथं नेहमीच खातात. त्यानंतर आम्ही खाली उतरलो. असंच थोडं इकड-तिकडचं मार्केट. तिथे काय, ही तुम्ही पिशवी बघताय ही पावसाठी आहे. म्हणजे पाववाला त्याच्यामध्ये पाव देणार आणि मग ते वर खेचणार. त्यानंतर आम्ही पुढे चालत, चालत, चालत जात होतो आणि बरेच सुंदर सुंदर बंगले दिसत होते, ऑफिसेस दिसत होते. एवढे सुंदर ऑफिसेस मी तर बघितले नव्हते. अशा म्हणजे ठिकाणी काम करायला कोणाला नाही आवडणार. त्याचबरोबर मॉल्स होते, जागोजागी थोड्या थोड्या अंतरावर चर्चेस होते आणि घरं तर खूपच सुंदर होती. किती सुंदर त्यांना हिरवा रंग, आजूबाजूला झाडं लावलेली, फुलांची झाडं खूप जास्त होती आणि बाहेर क्रॉस म्हणजे जास्त करून ख्रिश्चन हिंदू होते. गोव्याला ज्या भाज्या किंवा फळं येतात ती जळगाववरून येतात, असं मला इकडे राहणाऱ्या लोकांनी सांगितलं. त्यानंतर इकडे हे घर बघा किती सुंदर आहे आणि मग नंतर आम्ही इथे या सर्कलला आलो. इथे ही शाळा आहे आणि या शाळेच्या बाजूला असे भरपूर रस्ते असे आहे. हे चर्च आहे आणि असं म्हणजे हा रस्ता आहे, असं 3 रस्त्यांचा. ओके. त्याच्यानंतर मला सगळ्यात क्यूट इकडे वाटलं ते म्हणजे बसेस. बस किती क्यूट आहे तिथे. छोट्या-छोट्या बस. अगदी ते खेळण्यांमध्ये बस असतात ना छोट्या-छोट्या, तशा बस वाटतात ह्या. किती क्यूट दिसत होत्या आणि सगळे आम्हाला बोलवत होते, की बसमध्ये बसा आणि चला बीचला. ह्या सगळ्या एका-एका बीचला किंवा ओल्ड गोव्याला जाणाऱ्या बस होत्या. त्याचबरोबर हा हत्ती बघा किती क्यूट आहे. हे घर बघा ना, एकदम खेळण्यातल्या घरांसारखं वाटतं. अशी खूप सुंदर इथे मला तर वाटतं नक्की गोलमाल पिक्चरची शूटिंगसुद्धा झाली असेल. हे काका बघा ना, दुकानामध्ये हेल्मेट लावून बसलेले. माहिती नाही का? क्रिसमस जवळ येत आहे, त्याची तयारी सगळीकडे दिसत होती. दुकानामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ते लोकं सजवतात त्या गोष्टी विकायला ठेवलेल्या लोकांनी असं. आणि ते खूप सुंदर होतं, दिसायला खूप सुंदर होतं. छोटूचं बेबी, छोटूची गाय. त्याच्यानंतर आम्ही अजून पुढे गेलो आणि स्टेशनच्या जवळपासच होतो लिटरली आम्ही. आणि मग नंतर तिकडे सुद्धा खूप मोठं मार्केट भरतं ते दाखवण्यासाठी माझी बहीण मला घेऊन जात होती. आणि मग आम्ही पोचलो तिथे. तिकडे भाज्या, मसाले, कंदीलं, कपडे म्हणजे मालाडचं नटराज मार्केट आहे ना, सेम ते तसंच होतं. फक्त गर्दी कमी. बाकी सगळं सामान तसं, पण इथे काहीतरी जास्तच भेटत होतं. म्हणजे राशन पण भेटत होतं. आपल्या नटराज मार्केटमध्ये राशन नाही भेटत आय थिंक. हे होलसेलचंच पूर्ण मार्केट होतं. खूप गोष्टी होत्या. छान छान कपडे, छान छान चपला आणि बऱ्याच अशा गावच्या वस्तूसुद्धा होत्या, ज्या म्हणजे आपल्याला जाण्यासाठी शनिवार बाजारात जावं लागतं. हे शनिवार बाजार, होलसेल मार्केट आणि कपड्यांचं मार्केट असं सगळं मिक्स होतं इथे. हे बघा आंब्याचं लोणचं. नंतर मला कळलं की इथे सगळ्यात जास्त इलायची केळी खाल्ली जातात. जिकडे बघा तिकडे इलायची केळी. आणि ख्रिसमसचं डेकोरेशन खूप मस्त होतं वेगवेगळं. आणि बॅग्स बघा म्हणजे आपलं नटराज मार्केटमध्ये कसं असतं आणि सगळ्या बॅगा, कपडे वगैरे तसंच सगळं इकडे होतं. आणि काय-काय लोकं तर राजस्थानवरून इकडे दुकान लावून विकत होते. म्हणजे इथे बघायला गेलं ना तर मिक्स आहेत सगळे. फक्त ख्रिश्चन किंवा महाराष्ट्रीयन नाही आहेत, तर मिक्स जातीचे सगळी लोकं. आणि लोकं म्हणतात की वस्तू महाग असतात गोव्याला. तर बघा सगळीकडे वस्तू महागच असतात. तुम्हाला भावतोल करता आलं पाहिजे आणि तुम्ही जिथे पण जाल ना, तिथे सगळीकडे महाग नाही भेटत. दुकानं माहिती असली पाहिजे. आम्ही ना पांडवांची गुफा बघण्यासाठी गेलो. तिकडे ना शाळासुद्धा होती आणि आजूबाजूला चर्चसुद्धा होते आणि खूप फुलंसुद्धा होते. तुम्हाला पांडवांच्या गुफेबद्दल एक विशिष्ट गोष्ट सांगते, की ह्या पांडवांची गुफा होती ना, ह्याच्या आतमध्ये एक टनल होता. एक फादर होते, ते त्या टनलमधून जायचे आणि सरळ पणजीला निघायचे 10 मिनिटामध्ये. असा तो गुप्त रस्ता होता. लोकं तिथे खोदकाम करायला यायला लागले. ऐतिहासिक म्हणजे ह्याच्यातले. तेव्हा तिकडच्या ख्रिश्चन समाजाने तो बोगदा बंद करून टाकला. म्हणजे कोण येऊ नये आणि फक्त मग ही एवढीच गुफा तिथे राहिली. असं वाटतं पांडव जेव्हा
फिरत होते तेव्हा ते इथे आराम करायला आले असतील आणि मग इथून ते शॉर्टकटने दुसरं ठिकाण. आलो बुफेजवळ. काय बोलता 50 रुपये गेलं तर रिक्षावाला बोलतो तिथे समोरच तर आहे. काय पण आपलं वॉशरूम है क्या? पता नाही. वॉशरूम पता नाही आपण भी नाही आहे इथे. हॅलो नाही ते पांडवांची गुफा तर कोण ना आतमध्ये आहे, कोणच नाही आहे. पण बापरे नाहीये कोण. ताई हसू नको, असं ठिकाणी हसायचं. मग तिथून रिक्षावाला 50 रुपये घेईल काय आपल्या इथे? कशाला आम्ही जातो चालायला, आम्हाला थोडीशी बाहेर. हे देवा, ॲक्च्युली मला त्या गुफेमध्ये ना एक काळी काळी पाल दिसलेली, ती बघून आम्ही धावत ओरडत वेड्यासारखे बाहेर आलो. पण खरंच ती आतमध्ये गेल्यावर ना एकदम थंड थंड वाटत होतं आणि आतमध्ये टनलसुद्धा होतं, तो आता बंद केलं आहे ना. तर आम्ही पणजीला 10 मिनटात पोचलो असतो. तर तिथे काही माहिती पण आहे, ते तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. आणि आता आम्ही चाललो आहोत बेकरीमध्ये फ्रेश पाव घेण्यासाठी. मी बेकरीवाल्या भैयांना बोलली, भैया, आणि तिथे भैया होते, ते भोजपुरी गाणी लागलेली आतमध्ये. तर मी त्यांना बोलली, मला ना फक्त बघायचं आहे पावभट्टीतून कसा निघतो. तर त्यांनी मला आतमध्ये बोलवलं चप्पल काढून आणि मग मी बेकरीमधून फ्रेश पाव कसे निघतात ते बघितले. किती मस्त होते. ही ना एक प्रकारची रोटी आहे, ही खूप ट्रेडिशनल, म्हणजे हा ब्रेड आहे, हा ना जास्त करून ते लोक भाजीबरोबर खातात. आणि हा पण एक ट्रेडिशनल ब्रेड आहे. हे एकदम नरम लागतात एकदम. आणि अशा भरपूर साऱ्या रोट्या आणि ब्रेड ते लोक बनवत होते. आम्ही सुद्धा घेतलं आणि मग तिथून निघालो. गोव्याला आल्यापासून मी एवढा वेगवेगळ्या ब्रेड खाते आणि माझं वजन नक्की वाढलंच आहे 100%. 5 किलो तरी. एवढा मी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेड खाते आणि एवढा नरम. काय ब्रेड तर एकदम गोड लागतात, एवढं सुंदर भाजीबरोबर खायला लागतात ना. आतमध्ये एकदम गरम गरम वाफा येत असतात. सुंदर म्हणजे आके आणि नितळ म्हणजे आके. म्हणजे आके, आम्ही जिथे राहतो ते एरियाचं नाव आके आहे. तर सुंदर आके, सोबती आके, असं म्हणजे काहीतरी गोवन भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे. आणि ही छोटीशी खारुताई आहे, ती येते आणि मला बघून जाते मी जेव्हा व्हॉईस रेकॉर्डिंग करत असते तेव्हा. तुम्हाला सुद्धा माझं गोव्याला फिरून हे जे मी तुम्हाला दुकानं, तिकडची घरं दाखवते, हे सगळ्या गोष्टी जरा तरी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.